नमस्कार मंडळी, मी आणि माझे स्वामी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन मार्गदर्शन. येत्या 18 डिसेंबरला येत आहे चौथा गुरुवार. या दिवशी नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत, उद्यापन कशा पद्धतीने करावे, त्याचबरोबर सुतक असल्यास किंवा काही अडचणी असल्यास उद्यापन करावे की नाही याबाबत, त्याचबरोबर गुरुवारी शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे की नाही, ही अमावस्या कधी लागते, मग उद्यापन या दिवशी केलं तर चालतं का, याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की जसे आपण 3 गुरुवार महालक्ष्मीची स्थापना करत असतो, कलशाची स्थापना करत असतो, त्याचबरोबर पूजाविधी जे काही नैवेद्य वगैरे असेल, व्रत मांडणी असेल, पूजा वगैरे असेल तर ते नित्यनेमाने करत आलेलो आहोत. आणि चौथ्या गुरुवारीसुद्धा तशाच पद्धतीने आपल्याला हे कार्य करायचे आहे, ही सेवा करायची आहे. तर सकाळी आपण गुरुवारची तर फरशी पुसत नाही किंवा गुरुवारचे तर केस धुत नाही. शक्यतो हा महिना हा पाळलाच जातो. कशा पद्धतीने, तर यामध्ये सात्विक जेवण म्हणजेच मांसाहार टाळला जातो. कधीकधी आपण आदल्या दिवशी किंवा घरामध्ये काही पदार्थ बनवले जातात, मांसाहार केला जातो. मग यासाठी काय करावं, मग त्या दिवशी फरशी पुसावी का गुरुवारी, तर गुरुवारी फरशी पुसू नये किंवा केस धुवू नयेत. मग कधी धुवायचे, तर बुधवारी धुवायचे. बुधवारी आपण फरशी पुसायची आहे आणि केस धुवून टाकायचे आहे. आणि गुरुवारी पुन्हा नव्याने जेव्हा सकाळी आपण पूजाविधी आटोपत असतो तेव्हा एका पाण्याच्या तांब्यात आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, तुम्ही कापूर टाकू शकता आणि ते पाणी संपूर्ण घरात शिंपडायचे आहे. त्यानंतर घरातील देवपूजा वगैरे आपण उरकायची आहे. व्रताची मांडणी जशा पद्धतीने आपण करत आहोत, कलश पूजन असेल, सुपारी पूजन असेल, गणेश पूजा असेल, तर तशी फळे वगैरे असतील, फुले वगैरे अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर पाटापुढे रांगोळी वगैरे तुम्हाला काढायची आहे. ही देवपूजा व व्रत मांडणी मांडल्यानंतर आपल्याला मेन म्हणजे उंबरठा पूजन हे करायचे आहे. उंबरठ्यावर हळदीचे लेपन आपल्याला करायचे आहे. हळदी कुंकुनी त्याच्यावर स्वास्तिक लिहायचे आहे. त्या ठिकाणी थोडीशी रांगोळी काढायची आहे. अशा पद्धतीने आपण दिनचर्याही करत असतो. आणि गोड नैवेद्य दाखवून आपण उपवासाला सुरुवात करत असतो. या दिवशी आपल्याला गाईला नैवेद्य द्यायचा आहे. जे आपण नैवेद्य व्रत मांडणीसाठी व्रताला जे काही पूजाविधीला आपण देणार आहोत तोच नैवेद्य तुम्ही गाईला सुद्धा देऊ शकता. त्याचबरोबर संध्याकाळी आपण सायंकाळी व्रताचे उद्यापन करण्याची तयारी करत असतो. यामध्ये जे काही जसं आपण पुस्तक वाचन वगैरे करतो, श्री महालक्ष्मी महात्म्य या पुस्तकामधून आपण कथा वाचन करत असतो. ही कथा सर्वांना घरात ऐकली तर घरात सुख समृद्धी नांदत असते, घरात आर्थिक भरभराट चांगल्या पद्धतीने होत असते. तर ती आपण व्रताची जी काही सांगता करणार आहोत तर तेव्हा उद्यापनावेळी आपण जसे 3 गुरुवार पूजा कथन केले, पूजा जे काय पूजेची मांडणी केली, तशाच पद्धतीने आपण पूजेची जे काय पुस्तकाची वाचन असेल तर ते आपण करणार आहोत. त्यानंतर आपण एक सवासीण किंवा 1 कुमारिका किंवा 7 कुमारिका किंवा 9 कुमारिका किंवा 11 कुमारिका तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलवू शकता. किंवा एक कोणती सवासीण तुम्ही जेवू घालू शकता. आता याच्यामध्ये तुम्ही जेवण देऊ शकता किंवा कोणताही गोड खीर वगैरे असेल किंवा कोणताही गोड पदार्थ तयार करून तुम्ही त्या स्त्रीला देऊ शकता किंवा त्या कुमारिकांना देऊ शकता. त्यांना हळद कुंकू वाहून त्यांना फळे, पुस्तके, जे काही श्री महालक्ष्मी महात्म्याचं पुस्तक आहे ते तुम्ही त्यांना द्यायचं आहे.
त्याचबरोबर फळे, पुस्तके याबरोबर एखादी तुम्ही वस्तूसुद्धा त्यांना देऊ शकता. आता समजा जर या दिवशी जेवण काय करायचं हा प्रश्न पडत असेल तर या दिवशी सात्विक आहार तुम्ही बनवू शकता. यामध्ये पुरणपोळी किंवा कोणतीही खीर, चपाती, गोड पदार्थ तुम्ही या दिवशी बनवायचे आहेत. आता हे काय झालं की ज्यांनी नियमित 3 गुरुवार केलेले आहेत आणि 4थ्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करावयाचे आहे. कोणतीही अडचण नसताना तुम्ही हे उद्यापन करताय. आता समजा जर घरात काही अडचण असेल किंवा सुतक आलं असेल किंवा महिलांना मासिक धर्म आला असेल तर या दिवशी उद्यापन करावे का? तर नाही. या दिवशी तुम्ही उद्यापन न करता फक्त उपवास करायचा आहे. पूजेची मांडणी पण करायची नाही. तुम्ही पौष महिन्यातील गुरुवारी या व्रताचे उद्यापन करू शकता. शक्यतो या दिवशी तुम्ही हे जे काही अडचण असेल तर ते ह्या गोष्टी टाळल्याच बरा. त्यासाठी तुम्ही पौष महिन्यामध्ये जे काय उद्यापन असेल तर ते तुम्ही करू शकता. आता समजा ज्यांचे मधले आदले एखादे गुरुवार राहिले असतील तर त्यांनी जास्तीचे गुरुवार करायची काहीही गरज नाही. एखाद्या वेळेस काही ना काहीतरी कारणास्तव आपण मधले 2-3 गुरुवार करू शकलो नाही किंवा करू शकत नव्हतो, मग तुम्ही पूर्ण 4 गुरुवार झालेच पाहिजेत का? असं काही नाही. या उद्यापना दिवशी तुम्हाला काहीही अडचण नसेल तर तुम्ही उद्यापन हे याच दिवशी आपल्याला करायचे आहे. आता अमावस्या आहे का? तर अमावस्या या दिवशी गुरुवारी नाही आहे, तर अमावस्या आहे शुक्रवारी. शुक्रवारी पहाटे 4:59 अमावस्या सुरू होत आहे आणि शनिवारी अमावस्या संपत आहे. त्यामुळे गुरुवारी तुम्ही साहजिकच उद्यापन हे करू शकता, कोणतीही अडचण न आणता. तर हे जे काही व्रत आहे तर ह्या व्रत महिला कुटुंबाची प्रगती व्हावी, घरातील जे काही आर्थिक असेल तर मानसिकदृष्ट्या ही माणसे प्रबळ व्हावीत, यासाठी घरातील आनंद सुख हे टिकून राहावे यासाठी हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत हे करत असतात. मार्गशीर्ष महिना हा श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असा महिना आहे. या महिन्यामध्ये जेवढी तुम्हाला माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंची सेवा करता येईल तेवढी सेवा या महिन्यात तुम्हाला करावयाची आहे. या दिवशी महालक्ष्मी अष्टकाचे पठण असेल किंवा श्री सुक्तमचे पठण असेल तर ते 5 वेळा, 16 वेळा, 11 वेळा हे करायचे आहे. त्याचबरोबर ओम श्रीम नमः या मंत्राचा जप तुम्हाला करावयाचा आहे. कोणाशी वाईट वागू नये, कोणालाही अपशब्द या दिवशी बोलू नये किंवा कधी आपण या व्रताची मांडणी करत असतो म्हटल्यानंतर या दिवशी महालक्ष्मी माता आपल्या घरात वासच करत असते. यामुळे सर्वांशी चांगले वागावे, सर्वांना मान सन्मान द्यावा, सर्वांशी गोड बोलावे, अशा पद्धतीने आपण हे व्रताची सांगता करत असतो, उद्यापन हे करत असतो. याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन 2025 याबद्दल माहिती मिळाली आहे. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री माता लक्ष्मी व श्री भगवान विष्णू यांना मानवंदना प्रदान करा. एखादा मंत्र असेल तुम्हाला माहिती तर तो कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर बाकीच्या सेवा करापर्यंत हा पोचवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.